हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? इथे रोज सारखा सकाळी उठला खूप सगळा पसारा आणि इथे मी घटाची तयारी करून ठेवली आहे रात्रीच, कारण सकाळी सक्षम काही करू देणार नाही. सकाळी 6लाच उठला सक्षम आणि आता झोपला आहे. तर आता झोपवलं त्याला, 7:30 वाजले जवळजवळ आता, आणि आता बाकीचं आवरायला घेते. ही सामानाची क्लिप की मी काय काय आणलं होतं, काय काय नाही, हे मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेलच. किचनवर सकाळी गेल्यावर मला इतका पसारा दिसला. झाडू फरशी सगळं झालेलं, पण सक्षम जागा होतं सकाळी, त्याच्यामुळे त्यांनी सगळा परत परत फरशी वगैरे घाण करून ठेवली आहे. तर काय करू काहीच कळत नव्हतं. सगळ्यात आधी तोंड धुतलं, पाणी वगैरे पिलं, आणि मग हे हळूहळू असं आवरायला चालू केलं. थोडंफार गॅस ओटा, बाकी झाडू फरशी झालं आहे सगळं, फक्त किचन ओटा वगैरे साफ करायचा आहे. थोडंफार देवीला खीर वगैरे बनवायला चाललं आहे माझं, नैवेद्य दाखवायसाठी. ह्या बाकीच्या गोष्टी तर हळूहळू होतच असणार आहे. सॉरी, थोडी सर्दी झाली आहे मला, रात्रीपासून नाक वाळत आहे. सॉरी, त्याच्यामुळे आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. इथे मी भांडे धुत होती आणि इथे जवळजवळ होत आलं आहे माझं काम. दुसरं, जेव्हा मी रात्री तयारी केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं आहे की त्या ताई मला धान्य द्यायचंच विसरलं आहेत. तर आता सगळं आवरलं तरी मला धान्य आणायला परत खाली जावं लागणार आहे. सक्षम आता झोपला आहे, त्याच्यामुळं काय आता मी लगेच जात नाही. म्हटलं भांडे वगैरे आधी काम आवरून घेते. तर इथे जवळजवळ झालं आहे सगळं. इथे माझं फायनल सगळं भांडे वगैरे झालं आहे, गॅस वगैरे पुसून झालं आहे, सगळं आवरून झालं आहे. आणि जेव्हा सकाळी उठून मला उठा असा दिसतो तेव्हा मला फ्रेश वाटतं. मला उठा पसारा असला की मला बाकीचं काही सुचत नाही, सुधरत नाही. तर इथे सगळी तयारी झालेली होती, पण इथं बघताय धान्य मिसिंग आहे. तर इथं मी जसं दाखवते, पान, फुलं, फुटाणे, इलायची, गुलाब अत्तर, गुलाब पाणी सॉरी, आणि देवपूजेचं सामान, मखाना वगैरे, नारळ वगैरे. देवीचं पुस्तक माझ्याकडे नव्हतं सप्तशतीचं, जे मी वाचणार आहे आता, तर ते पुस्तकसुद्धा, माती वगैरे, इथे धूप, दिवा, सगळं कलश वगैरे. रात्रीच मी फ्रूट हे सगळं आणून ठेवलं होतं की सकाळी पटपट सगळं होऊन जाईल. सकाळी 6 वाजता मला घट ठेवायचा विचार होता, पण नेहमीसारखं इथे देवपूजा पण माझी झालेली आहे. इथे घट मांडायसाठी मी जागा वगैरे करून ठेवली होती, सगळं झालं होतं, पण नेहमीप्रमाणे काही ना काही घोळ होतो. मी त्यात आई धान्य द्यायचं विसरल्यात, माझ्या हाताने टाकलं, मे बी बिल बनवताना ते राहिलं असेल. तर इथं घटाची तयारी वगैरे आता चालू करेल मी. आणि बघूयात आता, नेमकी धान्य बाहेर आणायला जायचं तर पाऊस चालू झाला आहे, त्याच्यात सक्षम पण झोपला आहे. बघू बाकीचा आवरेपर्यंत उठतो का काय. तर इथे मी घटाची पूजा वगैरे चालू केली होती. इथे सगळ्यात आधी अगरबत्ती लावून घेतली, त्याच्यानंतर इथे पिवळं बसणं होतं ते अंथरून घेतलं. ते जरा मोठं आथरलं, लाल बसणं जरा छोटं आथरलं. मला घट पण त्या बसण्यावरच ठेवायचं होतं म्हणून. आणि दोन्ही कलर माझ्या खूप आवडीचे आहे आणि आपल्या देवीच्या खूप आवडीचे आहे, म्हणून पिवळा आणि लाल. इथे मी पूजा करून घेतली माझ्या देवींची, देवी जिथे बसणार आहे त्या जागेची. इथे हळूहळू मी माझ्या तुळजाभवानी आईला, मी देव आधी स्वच्छ वगैरे आंघोळ वगैरे त्यांना घालून घेतली होती. सगळ्यात आधी तुळजाभवानी आईची मूर्ती फोटो ठेवला, त्याच्यानंतर वैभवलक्ष्मी माताला ठेवला, त्याच्यानंतर एक मुखवटा आहे माझ्याकडे, ज्याला मी बगलामुखीचा चेहरा माझा त्यांचा आशीर्वाद म्हणून माझ्यासोबत ठेवते, माझ्या देवघरात ठेवते. त्याच्यानंतर मी गणपती बाप्पा, नंतर अन्नपूर्णा माता, आणि त्याच्यानंतर ही हनुमानाची पंचमुखी हनुमानाचा फोटो आणला आहे मी, कारण मला लवकरच ते पण उपास चालू करायचे आहेत, म्हणजे हनुमान चालीसा चालू करायचं आहे वाचायला, त्यासाठी. इथं मी माझ्या देवी देवतांची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि आपल्या पूजाची इथे सुरुवात झाली. तर मी इथे एक ताट घेतलं, ताटाची पण हळदी कुंकू वाहून मी पूजा केली. त्याच्यानंतर त्याच्यावर एक छोटी डिश ठेवली आणि मग त्याच्यावर मी ती टोकरी ठेवणार आहे, जेणेकरून जर कधी पाणी जास्त झालं तर खालच्या खाली निथळून जाईल म्हणून. त्याच्यानंतर टोकरी ठेवल्यानंतर त्यातही मी हळदी कुंकू, तांदूळ वाहिला, हात जोडले देवीला. त्याच्यानंतर माती घेतली मी आणि हळूहळू माती पसरवून घेतली छान पद्धतीने. इथे मी नारळ फोडलं होतं, त्याच्यामुळे ते तिथे राहिलं.
तर इथे छानपैकी माती थोडीशी भुरळच होती, जास्त ओली पण नव्हती. इथे मी मातीची पण पूजा केली, हळदी कुंकू अक्षता वाहून. त्याच्यानंतर हळूहळू मी ही माती उचलून टोकरीमध्ये टाकायला सुरुवात केली. इथे ह्या पद्धतीने छान एकत्र करून घेतली, छान पसरवून घेतली त्या मातीला. माती पसरून झाल्यानंतर मी त्याच्यावर घट ठेवला. घटाला मी 5 बाजूला कुंकवाचा बोट लावलेला. त्याच्यानंतर घटामध्ये हळदी कुंकू तांदूळ असं वाहून घेतलं. हळदी कुंकानंतर इथे मी काही सामान ताटात काढून ठेवलेलं, जसं कवड्या वगैरे, इलायची वगैरे, पिवळी मोहरी वगैरे, बतासा, लवंग, पवळं वगैरे, गुंजा वगैरे ज्यांना म्हणतात, अशा ज्या गोष्टी काढून ठेवलेल्या मी त्या एक करून देवीचा मंत्र म्हणत देवीचं नाव घेत असं घटामध्ये टाकत होती. मला इथे आईचा कॉल आल्यामुळे व्हिडिओ थांबवावा लागला. त्याच्यानंतर मी परत चालू केला. इथे मी सगळं नारळ ठेवून घेतला आहे. त्याच्यानंतर मी इथे हळूहळू धान्य अलगदपणे मातीवर टाकायला चालू केलं. अलगद हळू हाताने, कारण ते थोडंसं भिजवलेलं होतं, त्याच्यात थोडंसं पाणी पण होतं. ते खाली सांडू वगैरे नाही, तर थोडंफार सांडतच होतं, कारण जागा टोकरी छोटी असल्यामुळे ना जास्त जागा नव्हती त्याच्यात. तरी हळूहळू काळजीपूर्वक ते पसरवून घेतलं धान्य. इथे मी घटाला गजरा व्हायला, त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक होतं त्याची पण पूजा वगैरे केली, फुलं वगैरे वाहिलेत. इथे मी दिव्याची वात बनवत होती. त्याच्या आधी पानं सोडून घेऊ म्हटलं, कारण मला पानांची पण माळ बनवायची माझी बाकी होती अजून. इथे मी दिव्यामध्ये तूप टाकलं आहे, वात लावली आहे. त्याच्यानंतर अजून हा दिवा मी पेटवला नाही आहे. सगळ्यात आधी याची मी पूजा केली, हळदी कुंकू आणि अक्षता वाहून. त्याच्यानंतर मी हा दिवा लावला आणि हा दिवा माझा 9 दिवस चालणार आहे. हा दिवा लावल्यानंतर मी हात जोडले देवीला, माझ्या मनातली इच्छा सांगितली आणि त्याच्यानंतर मी इथे माझ्या नागलीच्या पानांची माळ तयार करायला चालू केली. इथे असे एक करून असे 11 पानं लावली होती मी. इथे ऑलरेडी हुक होता लावलेला, त्या हुकाला मी ती माळ अडकवली आणि ती माळ सरळ घेत इथे माझ्या घटावर ठेवली. इथे मी गाठण मारते आहे त्याला. आधी मी माप घेतलं, आता मी इथे गाठण मारते आहे. आणि ते झालं की मग मी ती माळ घटाला अर्पण करेल. इथं मी माझं आरतीचं ताट बनवलं आहे, जे काही असं दिसतंय. मी नेहमी मातीच्या दिव्यातच कापूर जाळते, जेणेकरून ताट काळं होत नाही. तर इथं दिवा कापूर वगैरे मी ठेवून घेतलं. इथं देवीला मी डोकं टेकलं आहे, हात जोडले, थँक्यू बोलली प्रत्येक गोष्टीसाठी. इथे मी देवीसाठी स्पेशल मखाना खीर बनवते आहे. हे पॅकेट मला भेटलं, ज्याच्यामध्ये मखाना, मनुके, काजू, बदाम असं सगळं मिक्स होतं. आणि असं काही असलं ना, त्याच्यामुळे गोष्टी सोप्या होतात, वेळ वाचतो.
इथे मी कढईत तूप वगैरे टाकत होती गरम करायला खीर बनवायसाठी, आणि इथं सक्षमचं चालू होतं की मला दे मला दे. त्याला तूप खूप आवडतं म्हणजे तो असंच खाऊ शकतो ते. मला नाही आवडत त्याची चव, पण तो कसं काय खातो काय माहिती. इथं ओरडणं बोंबला चालू होता. इथे माझी छोट्याशा कढईत माझं तूप तापतं आहे. त्याच्यानंतर मी हेमाखानाचं पॅकेट ओपन केलं आणि त्याच्यात टाकलं ते. थोडंसं तुपामध्ये ते रोस्ट केलं. इथे सक्षम बघतोय टुकूर टुकूर आईचं काय चाललंय म्हणून. तसं असं काही असलं खूप शांत बसतो तो, पण रोजचा स्वयंपाक असला तर अजिबात शांत बसत नाही. हेमाखाना माझे तुपात रोस्ट केले. त्याच्यानंतर मी याच्यात मस्त गरम केलेलं दूध टाकलं. ते उडत होतं आणि सक्षम होता जवळ, त्याच्यामुळं त्याच्यात दूध टाकलं मी. आणि दुधात मस्त हे सगळं सॉफ्ट करून घेतलं, छान शिजवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी याच्यात गूळ टाकला. इथे बघू शकता छान उकळलं इथे. त्याच्यानंतर याच्यात मी गूळ टाकला नंतर मस्त त्याला फिरवून घेतलं थोडंसं. इथे तोपर्यंत सक्षम त्रास द्यायला चालू झाला होता. इथं माझी देवी नटून थटून माझी सेवा घेण्यासाठी तयार आहे. इथे ते सगळा नैवेद्य वगैरे सगळा रेडी झाला. थँक्यू फॉर वॉचिंग.